तो अंधाराचा नाश होऊन प्रकाश पडत आहे. भली पहाट झालेली आहे. अशा वेळेला शेतकरी राजा ढवळ्या पावळ्याची जोडी घेऊन रानामध्ये निघालेला आहे. बाई जात्यावरचं दळण एखादी गृहिणी तुळशीला वंदन करत आहे, तर एखादी महिला पाणी आणण्यासाठी लगबगीने नदीकडे निघालेली आहे. आकाशामध्ये तांबडं फुटलेलं आहे. पक्षाचा चिवचिवाट चालू आहे. भले पहाट रम्य पहाट झालेली आहे. आणि याच वेळेला आता ते चुंडक 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 काळाचा गजर करीत गावात यायचा तो वासुदेव. गावामध्ये वासुदेव आला की मला डोळ्यात डोळे उठायचे. अरे वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. काय सुंदर होता. एका वेगळ्या रूपामध्ये नाथ महाराजांनी या वासुदेवाला समाजापुढे आणलेला आहे. डोईवर मोर पिसाचा टोप घातलेला आहे. त्या वासुदेवाने डोईवर मोर पिसाचा अविद्येला सोडून देऊन श्रीविद्येचा टोप घातलेला, कानामध्ये कुंडल आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलेला आहे. भक्तीचे आचार्य असणाऱ्या गोपिका त्यांच्या नावाचा गोपीचंदनाचा टिळा कपाळाला लावलेला आहे. गळ्यामध्ये माळा आहे, पायामध्ये चाळ आहे. एका हातात टाळ तर दुसऱ्या हातात चिपळ्या घेतलेल्या आहेत. काखेला झोळ्या आहेत. प्रकृती पुरुष शिवशक्ती जीव ब्रह्म याचं प्रतीक असलेल्या चिपळ्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. नाद ब्रह्माचा तो भावा वाजवतो. हा संतांच्या घरातला वासुदेव, हा तुकडोजी महाराजांचा वासुदेव, हा समर्थांचा वासुदेव भोग सोडून त्यागाचं दान मागण्यासाठी आज आपल्या गावात येतो. लोकभक्तीमध्ये लोककलेमध्ये हा वासुदेव अनेक अंगाने जरी बहुरूढ झाला असला तरी आज आपल्या गावामध्ये जो वासुदेव येत आहे हा स्वामी समर्थ दत्तावतारी स्वामी समर्थ यांचा भक्त असलेला वासुदेव सांगत आहे. हा वासुदेव येत आहे आणि तो सांगत आहे खरे स्वामींचं नामस्मरण करा, दत्ताची भक्ती करा. स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला सादर होत आहे वासुदेव. स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला.